आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं, नोकरी व्यवसाय करावा आणि लग्न करून सुखाने संसार करावा अशी सामान्य भारतीय पालकांची मुलांकडून अपेक्षा असते। मुलांना शिक्षण देण्यासाठी ते काबड कष्टही करतात, कर्ज घेऊन सगळ्या गरजा भागवण्याचा प्रयत्नही करतात। काही मुलं चांगली वागतात, पण काही जण चुकीच्या संगतीला लागून आईवडिलांना त्रास देतात। आईवडिलांवर इतकी वेळ आणतात की त्यांना जीवन संपवावं असं वाटू लागतं। असंच प्रकरण मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात घडलं आहे। अंमली पदार्थाचं व्यसन लागलेल्या मुलाला आईवडिलांनी व्यसनासाठी पैसे द्यायला नकार दिल्यामुळे त्याने संपूर्ण घरच जाळून टाकलं। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला असून कोर्टासमोर हजर केला आहे। घटनेतील माधवनगर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रॉबर्ट लाईन परिसरात ही घटना घडली आहे। हमाली करणाऱ्या राम रसिया चौधरी आणि सुनीता चौधरी यांचा मुलगा मनोज उर्फ लल्लू चौधरी हा व्यसनी आहे। तो मेट्राबेट नावाची गोळी घेऊन दररोज नशेत धुंद राहतो। त्याला आईवडिलांनी अंमली पदार्थ खरेदी करायला पैसे दिले नाहीत, त्यामुळे त्याने रागावून घरात सगळीकडे पेट्रोल टाकून ते पेटवून दिले। आग इतकी मोठी होती की घरातील सगळ्या महत्त्वाच्या चीजवस्तू बेचिराख झाल्या। माधवनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अनुप सिंह म्हणाले, आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले। तिथे संपूर्ण घर जळून खाक झालं होतं। आईच्या तक्रारीवरून आम्ही आरोपी मनोज चौधरीला अटक केली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चर्चा सुरू झाली आहे। एखाद्या व्यक्तीच्या व्यसनामुळे संपूर्ण कुटुंब कसं उद्ध्वस्त होऊ शकतं याचं हे जिवंत उदाहरण असल्याचं परिसरात बोललं जात आहे।